अप्रतिम पंच म्हणून त्यांची ख्याती. पाहू शकाल ओमकार एका बाजूला सचिन दीक्षित, एका बाजूला समीर खान. ओमकारचे मैदान नक्कीच निवांतपणे सामना चालणं घेत आहेत मैदानाच्या बाहेरून. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होतो, निर्धाव चेंडू आलाय. बिगेश भोईर अप्रतिम सुरुवात करतो. पहिला चेंडू आला डॉट निर्धाव. नक्की मायक्रो सिंगामध्ये आपण पाहतोय 2 ते 3 चेहरे नवीन पाहायला भेटत आहेत, परंतु दोन चेंडू डॉट टाकले गेले. अप्रतिम सुरुवात बिगेश भोईर यांच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल होता, फटका सुरेख बॉक्स आउटच्या मध्ये. राज मैदानाच्या बाहेर. 3 चेंडू 0 धावा म्हणून बॅक टू ब्रॉन्झ डकचा शिकार झालेत. राज मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल समीर तिसऱ्या क्रमांकावर येतात बॅटिंगसाठी. त्यानंतर YBC विरुद्ध या सामन्याचा विजेता संघ त्यांच्यावर खेळला जाईल. समीर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. बिगेश भोईर गोलमाकावर सज्ज आहेत. हलका बॅटने खेळल्या गेल्या. मनीष भोईर चेंडूवर सरसावले, परंतु बॅकअपला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत. दक्षत एक सिंगल धावाने खातं उघडलं गेलं. बिगेच्या चेंडू मध्ये आणला गेला. राजेश सुद्धा 0वर मैदानाच्या बाहेर. नक्की टप्पा पडल्यानंतर चेंडू पाहतो कुठे पडला आणि कशा प्रकारे मध्ये आणलं तो नक्कीच पाहतो, परंतु गडी बाद झाला. दुसरा दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अखिल चौथ्या क्रमांकावर आलाय, सलामी बॅटर आहे. आपण पाहू शकाल साहिल आणि मीत असे 2 नौके खेळाडू सज्ज झाले या संघामध्ये. विशाल आपण पाहायला भेटत नाही. अजय पाटील पाहायला भेटत नाही या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल. एक धाव फलकावर. यावेळेस स्लोवर चेंडूचा हळूवार खेळायचा प्रयत्न. बटर चेंडूला फील्ड करतो. डायरेक्ट हिट केले गेले. नॉट आउटचा कॉल. 1+1 2 धावा. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर लगावले गेला ते म्हणजेच 3 या अंकावर. नक्कीच एक रिव्ह्यू आहे, परंतु स्ट्रायकर रनआउटसाठी नाहीये, नॉन स्ट्रायकर रनआउटसाठी आहे. व्हाईट बॉलसाठी दक्षता घ्यायची, कारण की एकच कॅमेरा आहे. गोलंदाज पाहू शकाल समर्थ बटर यावेळेस सज्ज होईल गोलंदाजवर. नक्की जेव्हा बटरच्या हातामध्ये चेंडू तेव्हा बटर चेंडूवर मस्का लावून चेंडू टाकतो. अशा प्रकारे चेंडू टाकतोय. समोरच्या पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. बिगेश चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गॅदर करताना आणि एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 4. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एका बाजूला GNCC पालघर तर एका बाजूला मायकोप असंघ, असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आपण पाहू शकाल. मी चेंडूला फील्ड करतोय. फेकी केली गेली. समीर मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 10 धावच्या चेंडूमध्ये पाहू शकाल तिसरा गडी बाद झाला. धावा ते मात्र 4 धावा त्या फलकावर. देखील पाहू शकाल बिगेश भोईर थोडीशी चर्चा करतायत, इशाऱ्यामध्ये नक्की सांगता कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करावं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहसिन थोडासा पायामध्ये इजा आहे, परंतु खेळण्यासाठी सज्ज झालाय. 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येतोय. टॅपचा फटका आपण पाहू शकाल. संदेश गोल्या चेंडूला फील्ड करतोय. थोडंसं पाहतील आणि पंचाने DRS घेतलाय. चौकार आहे की पाहण्यासाठी. कॅमेरामॅन चेंडूला कव्हर केला असेल तर नक्कीच चौकार आहे की सेफ आहे ते नक्की दाखवलं जाईल. वनडे स्पोर्टच्या
कॅमेरामॅन कॅच झाला नाही, ऑनफिल्डवर डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. पंच डिसिजन देतील ही दक्षता घ्या. ऑनफिल्ड डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल आणि सेफ आहे असं पंच दक्षता आहेत. डॉट बॉल. पाडास्टेप केला गेला. एक सिंगल नक्कीच येईल. धावफलक एक पुढे ससावेल. धावसंख्येत पोहोचेल. धावफलकावर 5 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. चेंडूची गोष्ट 4 चेंडूचा खेळ संपले. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. हलक्या बॅटने पुश केला गेला. खेळाडू आहेत कुणाल. थोडासा फेरफटका करत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू निघून गेलाय. गॅपमध्ये चौकार. 4 धावा आपण पाहू शकाल. कुणाल थोडंसं उजव्या बाजूला सरसावलं होते परंतु गॅपमध्ये अखिलच्या बॅटून चौकार आलाय. धावसंख्या 4 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. फाईन लेगला चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा आहेत ते 10. अजून येणारी षटकं असतील 2 या इनिंग्समध्ये. चला गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचं. कुणाल केणी पाहू शकाल गोलंदाज सज्ज होत आहेत. कुणाल केणीला इंट्रोड्यूस केलं जाईल गोलंदाजवर. ज्यावेळेस पाहू शकाल नेक्स्ट मिस करून चेंडू निघून जातो. वाईट +1 म्हणजे 2 धावा धावफलक लगावल्या जातील. धावफलक 2 पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या अंकावर. 12 धावा धावफलक लगावले गेले. अजून येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस ऑफ ब्रेकरचा प्रयत्न होता. चेंडू पाहायला ब्रश करतोय. लेग बाय सोबत एक धाव नक्कीच लगावली जाईल. धावफलक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या पोहोचेल 13 धावा धावफलकावर. GNC संघ आपले जे खेळाडू आहेत त्यांना डगआउटमध्ये बसायला सांगायचं आहे. राज अंपायर नक्कीच वॉर्निंग देत आहेत तुम्हाला. शेवटचा कॉल असेल. जर कुठलाही खेळाडू डगआउटमध्ये बाहेरून बसला तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. दक्षता घ्यायची. जे नियम आहे त्या नियमच्या अनुषंगाने खेळायचं आहे. नक्कीच पाहू शकाल प्रेक्षक सुद्धा फेरफटका करतात. भूक लागली त्यांना असं वाटते. ओमकार नक्कीच ती चर्चा करतायत. यावेळेस पाहू शकाल वेगळा फटका होता अखिल यांच्या बॅटमधून. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या ब्लेड लागून लगेच चेंडू ऑफ साईडला आला. लॉंग ऑफला फील्ड केला गेला. फुलटॉस बॉल टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न. खेळाडू पाहू शकाल सार्थक चेंडूला फील्ड करतो. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू कट झालाय पाहू शकाल. अप्रतिम चेंडू आणि हा आलाय डॉट बॉल. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. धाव घ्यायचा प्रयत्न. अंडरआर्म थ्रो खेळला गेला. नक्कीच गोट्या खूप जास्त खेळलेत मला वाटते बटरने किंवा लगोरी. दोन्ही चेंडू त्यांनी हिट केलेत. बटर आपण पाहतोय यष्टेच्या मागे चांगले यशस्वी करतोय. चेंडूची गोष्ट केली. चेंडूचा खेळ बाकी अजून या षटकामधला अजूनही. जाफर नवीन बॅटर. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल पंचा पण चेंडू सुद्धा मोजायचे सचिन आणि क्लीन बोल्ड. षटक संपले गेले. 3 षटकात समाप्त. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या मात्र धावफलकावर 13 धावा. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल साहिल. मला संदेशला ओव्हर देतील असं वाटलं होतं मागे सामन्यात सुद्धा. या सामन्यात गोल्याला इंट्रोड्यूस केला जाईल का प्रश्न होता. संदेश गोलंदाजी करत नाही. तो वेगवान गोलंदाज आहे. यावेळेस बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला नाही. वेगळ्या प्रकारचा फटका खेळायचा प्रयत्न होता अखिल यांचा. समीर खान नक्कीच बॅटिंगचा एन्जॉय करतायत. अंपायर आहेत. ओमकार सुद्धा बॅटिंगचा
एन्जॉय करतायत. चांगला फटका, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण बिगेश भोईर यांच्या माध्यमातून. एक धाव. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. सईद नवीन बॅटर, परंतु डॉट बॉल आलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी, मात्र 14 धावा धावफलकावर आहेत. ऑन साइडला खेळला गेला. बिग आपण पाहू संदेश. नक्कीच मी सांगितलं संदेश वेगवान गोलंदाज आहे, पण वेगवान थ्रो केला गेला. कुणाल असतोय नक्कीच पाहू शकत, तसं वेगळा थ्रो केला होता आणि एकदम नक्कीच लागला. फलक 15 धावा धावफलकावर. थोडासा वेगळा नाट्यमय खेळ पाहायला भेटला आपल्याला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच समीर खान एन्जॉय करतायत. अखिल यांची बॅटिंग आपण पाहू शकाल. एकदम नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सरसावते. 1 मिनिट चौकार अखिलच्या बॅटमधून आला. मात्र शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. फटका सुरेख, सईदच्या बॅटमधून चौकार. षटक संपले गेले. पाहू शकाल 4 षटकांची समाप्ती. धावांची गोष्ट की धावा धावफलकावर आहेत ते म्हणजेच 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. संदेश आपण पाहू शकाल सलामी बॅटच्या मध्ये कुणाल स्वतः थांबवलं. संदेशला पाठवलंय सलामी बॅटच्या. खूप कमी वेळा पाहतो पण संदेशला बॅटिंग येते, परंतु यावेळेस सलामी बॅटच्या मध्ये पाठवले. ऑफ साइडला खूप फेवरेट फटके तो खेळतोय. त्याचा फेवरेट झोन आहे. एक्स्ट्रा कव्हर पॉईंट. 2 पंच समीर खान आणि ओमकार चर्चा करतायत. रातचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर प्रहार आलाय 4 मनीष भोरीच्या बॅटमधून. बनवायचे अजूनही 17. येणारे चेंडू असेल 23. रातचा पहिला चेंडूवर चौकार. फुलटॉस बॉल. फटका सुरेख. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 बनवायचे आहेत विजयासाठी. पाहू शकाल अजूनही 13. तिसरा चौकार. सईद नक्कीच थोडेसे खुश आहेत. स्माइल त्याच्या चेहऱ्यावर आहे. त्याचा संघ दुसरा सामना खेळतोय. आपण पाहू शकाल मैदानाच्या बाहेरून 3 चेंडू 3 चौकार लगावले गेल्या. चौथा चौकार आलाय. 4 चेंडू 4 बनवायचे मात्र 5. संदेशला स्ट्राईक भेटेल का हा प्रश्न पडलाय. आमचे 10वा खेळाडू जो आहे त्याच्या मनामध्ये रोहित आहेत आमच्या बरोबर आणि यावेळेस स्ट्राईक दिली गेली आहे. संदेश आणि गडी बाद. मनीष बॅक तो डगआउट. नवीन बॅटर मला वाटतं साहिल बॅटिंगसाठी येईल का की कुणाल येईल असा प्रश्न आहे आणि मीतला पाठवले गेले. शेवटचा चेंडू आहे. बघा बेगा संदेश चौकार लगावतोय का या चेंडूवर. नक्कीच मायकॉप संघाला 1 चेंडूवर 4 धावांची गरज असताना संदेश स्ट्राईकवर आलाय. अशी नक्की रणनीती असेल. चौकार लगावा लागेल. संदेशला कुणाल किती स्माइल करतोय डगआउट मधून. अजून बनवायचे 5. येणारे चेंडू असतील 19. यावेळेस हलक्या बॅटने सिंगल घेतला गेला. नक्कीच मांजर सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. मायकॉपच्या डगआउटमध्ये आहेत. 4 धावांची गरज. येणारे 18 चेंडू. चला गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करा. अखिल आपण पाहू शकाल गोलंदाज वाकवर येतील. मात्र 4 धावांची गरज. 18 चेंडू 4 धावा बनवायचे.
18 बॉल 4 रन्स टू विन. टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु हा डॉट बॉल आलाय. लगेच संदेशनी चौकार लगावला. चला टॉस साठी अखिल हार्डलक. YBC संघ आणि एका बाजूला असणार आहेत म्हणजेच मायकॉप संघ. शे 11 जो फायनल सामना झाला होता मागील वर्षी तो नक्कीच रिव्हेंज पाहायला भेटेल का ओंकार.